छान तुझं एवढी थंडी वाजते. वाजते थंडी. भलतंच एकदा काहीतरी 10 मिनिटाच्या बायो ब्रेक सर्टिफिकेट्स बस थांबली इथे. त्यासोबतच व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आपण पोचलोय फ्रेंड्स पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये. धामनोद. हां धामनोद असं नाव. धामनोल. अच्छा, बट मध्य प्रदेशमध्ये. मी जस्ट मेसेज बघितला जो इंटरनेट सगळ्याचा सिम सर्व्हिसचा येतो तो. काय चहा कॉफी नाही. फाफडा वाफडा नाही. छानपैकी झोपलो मी पण आज, म्हणजे लवकर झोपलो 12:30-1 वाजता. आणि उठलो मस्तपैकी सकाळी. आता जागाच. आता 2-2.5 तासात पोचू आपण. आता आपल्याला जाता ऑनलाईन आपल्याला पूजा हॉटेल बुक करायचं आहे. जा तू. कोणतं तरी टोल नाका आहे पुढे. बस थांबले अजून थोड्या वेळ. 18 डिग्रीची काही थंडी येते आता. आणि आपल्याला मला जेवढं लक्षात आहे, आपण गुजरातला गेलेलो तेव्हा आपण कुठे मध्ये थांबलेलो तेव्हा ह्याच्यापेक्षा खूप जास्त थंडी होती. तर आहे पण जेवढी पूजला थंडी वाजत होती तेवढी तर नाही आहे. इट्स नॉर्मल. आणि एवढी तर आहे विरारमध्ये पण काही दिवस एवढी होती. पण जेवढं मला लक्षात आहे, आपण गुजरातला होतो तेव्हा ह्याच्यामध्ये जास्त थंडी होती. 10 मिनटं बोलून जास्त बस थांबली आहे. आणि जिथं जेवायला थांबलेलो तिथं अर्धा तास बोलून फक्त 20 मिनटं थांबलो. काय ना, मला वाटलं तूच आहेस असा घोरतोयस म्हणून मी तुला उठवणार होते. मी घोरतो का पूजा एवढा? खोटारड्या. माझ्याशिवाय कोणालाच माहिती नसेल तू किती घोरतोस ते. आता मला पण आवाज येतो, पण वेगवेगळ्या टाईपचे घोर ऐकायला येतात त्या. ठीक आहे, पण मी समजू शकतो पूजाला मग कशा टाईपचा प्रॉब्लेम होत असेल. थांबा, तुम्हाला पण वाघाची डरकाळी ऐकू येईल. ओके, तर बुग्गू पण झोपली अजूनपर्यंत, गुड्डी पण झोपली आहे. दोघी पण उठल्या आहेत बायो ब्रेकसाठी. बुग्गू पण उठली आहे. आणि माझं हॉटेल शोधणं चालू आहे. कोणत्या हॉटेलसाठी स्टेसाठी कोणतं हॉटेल बघूया ते. तर बस आपली इथे काय थांबली फ्रेंड्स, रेडिसन स्क्वेअर स्टॉप होता आपला, तिथे थांबलोय. आणि इथं जवळच आपण आता जरा बघू हॉटेल कुठं काय जवळपास काय ते. साईडला एक ठेला आहे तर तिथं त्यांना हॉल्ट करावलं. मी जरा हॉटेल्स वगैरे चेक करून घेतो, बट त्याच्या अगोदर काहीतरी नाश्ता पण ट्राय करून घेऊ. आपण घेऊया मस्तपैकी 1 प्लेट पोहे आणि थँक्यू. तर फ्रेंड्स, आल्या आपण पहिल्यांदा ट्राय करतोय इंदोरी पोहे. तर ह्याच्यामध्ये काय काय आपण बघितलंच आहे. पोहे आहेत, लिंबू. आता लिंबू पिळून आपल्याला हात तर आपले चिकट करायचे नाही आहेत. मस्त त्याला मिक्स करू. रतलामी शेव आहे वाटतं, बुंदी आहे तिखटवाली, कांदा आहे आणि पोहे. मिरची नाही बस आहे. पण डाळिंब का टाकलं नाही ना? कसं आहे समोसा? हर्ष रात्रीपासून मिस करत होता समोसा आणि त्याला तो फायनली सकाळ समोसा भेटलाय. बट तोडून का देतात? त्याच्यावर चटणी. 1 मिनिट पकडा. रात्रीपासूनची इच्छा पूर्ण. छान आहे समोसा. ऍक्च्युली ना इकडे खाण्यासारखं खूप पूर्ण मार्केट आहे, सराफा मार्केट. आपण जाऊ तिकडे. आलाय इंदोरचा भोगू. अजिबात चावायचं ना, शांत बसा दोघं पण. फ्रेंड्स, RSS गॅदरिंग आहे तिथे.
तर आपण हॉटेल गेले फ्रेंड, नाश्ता केल्यानंतर सॉरी रिक्षा केली आपण नाश्ता केल्यानंतर आणि इथून आपण चालू डायरेक्ट सराफा बाजार. बिकॉज दादा बोलतात की आपल्याला तिथे गेल्यावरती जरा प्रॉपर रूम्स वगैरे पण भेटतील कम्पेअर्ड टू इथे पण काही रूम्स चेक केले. तर तिथे आणि तिथे आपलं ते 56 आणि दुसरे पण अजून 1-2 मार्केट आहेत, ते पण फिरायला आणि 1-2 स्पॉट पण आहे तिथे. तिथेच बरं पडेल, तिथून आपलं ट्रान्सपोर्ट पण बरं पडेल उज्जैनसाठी पण आणि तिथून ओंकारेश्वरसाठी पण. फायनली एक रूम डिसाईड झाला फ्रेंड्स. ऑटोवाला खूप भडकला होता बिकॉज तो आपल्याला असे हॉटेल्स दाखवत होता ना जे ॲक्च्युली राहण्यालायक नव्हते. ठीक आहे, नव्हते. असं बॅचलर पोरं येतात ना एकदम लो बजेटमध्ये, त्या टाईपचे दाखवत होता तो. आणि तो असं बोलतात ना की त्यांचं कमिशन असतं तिथंच घेऊन जात होता तिथे. तर गपचूप मग आपण त्याला न सांगता बाजूच्या दुसऱ्या एका हॉटेलमध्ये आलो गुड्डीला पाठवून पटकन, आणि या हॉटेलचा रूम बघितला आपण. तर हा जरा गुड्डी कसं वाटतं बाकीच्या हॉटेलपेक्षा. हा, आणि तो इथं येऊ नव्हता ते. आम्ही दुसऱ्या पण हॉटेलमध्ये जातो, तो बोलतो इधर मग जाऊया, अच्छा नाही आहे. पण केली तरी चकमू ते काय बोलतात त्याच्या नजरे खालून आपण दुसरं बघितलं आणि हे फायनल पण केलं. पण तो भडकला लय भडकला. हा आता कम्पेअर टू त्यांच्यामध्ये आपण फ्रेश होऊया आणि निघूया. ओला उबेर वगैरे बघूया किती चार्जेस लागतात आणि नंतर मग त्यांचे चार्जेस बघू. तो 3,500 वाला पण एवढा चांगला नव्हता आणि प्राइस त्याच्या 3,500 आणि ते जाताना असं भयानक होतं ना ते कॉरिडॉर मेल सारखं, भूत मेल सारखं. आवडलं, छान आहे. हा, ते नंतर दाखवू आपण कसं थांबलं कुठं थांबलं ते. आता मस्तपैकी फ्रेशअप होऊ आणि निघू. बिकॉज आहे ना हॉटेल शोधता त्यांनी हे बघा आता 9:45 झाले, जे की आपण उतरलोच आहे 8 वाजता काहीतरी उतरवलं त्या बसवाल्याने. पण हा दुसरीकडेच नेट होता. पहिलं तर एकदम दुसरीकडे घेऊन गेला आतमध्ये. तिथून मग शेवटी जे त्यांनी 150 रुपये बोलले ते 300 रुपये घेतले, कारण की त्याच्या म्हणण्याच्या हॉटेलमध्ये आपण थांबलो नाही. तर बोलला मेरा खोटी हो गया, मेरा वो कमिशन निकलता है. साऊ दे म्हटलं. आता थोडी आयडिया आली, पहिल्यांदा आलोय. तर खास करून खालचा जो पॅसेज आहे तो मेन कडून आपल्या डोक्यामध्ये आवडला म्हणून आपण हे हॉटेल सिलेक्ट केलं होतं. बाकी आपण आता बाहेर निघालोय है ना. आपल्याला हे बाहेरचा आवाज जास्त हे आवडलेला ह्याच्यावरून बुक केलं, कारण की बाकीच्या आपण इथे तिथे गेलो तर एकदम फ्रँकली बोलतो एकदम मोतारीचा वास एकदम एंट्रन्सला शिड्यात चढण्यापासून ते वरती जाईपर्यंत. बट ठीक आहे, हे थोडं रिझनेबल आहे. त्यात 1300 पर डेच्या हिशोबाने आपण कमी करून घेतलं 1500 वरून, कारण की आपण 2-3 दिवस थांबणार आहे. बाकी आता हॉटेल पहिलं काहीतरी खायला चला. पहिले ना गाडी बघूया आणि खायचं कधी गाडीत बसून. इकडे गेल्यावर खाऊया. आपण असे काय रेडी झालोय, कोण येते हॉल. बाकी आपण असं काय रेडी झालोय बघा. मी तर आपलं साधं सुद्धा माझ्यासाठी घेतलं, पॅकिंग केली. हे कपडा, हे कुर्ता, हे पॅन्ट आणि स्वतः बघा इथे साडी, हे बघा ड्रेस, हे बघा इथे तो बघा. हा दाखव, पाठ पण दाखव तिला, ते पण ब्लाऊज पण दाखवायला आवडतं. हां, बाकी हे असं मला बॅग बी कॅरी करायला बिलकुल आवडत नाही, बट आता नाईलाजाने करावं लागतं. त्याच्यामध्ये आपण भाव्याची एक्स्ट्रा डायपर्स घेतलेत, पाण्याची बॉटल आणि नॅपकिन वगैरे घेतले. आणि हे आपण फ्रेंड्स प्रॉपर आता स्टेशन साईडला आलो आहे. आपण जिथं उतरलेलो ना त्या बाजूला आपण नाही आहे उतरलेलो, तिथे रेडिसन स्क्वेअर ब्लू हॉटेलच्या इथं उतरलेलो. तिथून हॉटेल शोधत आपण स्टेशनला आलो आहे, कारण की स्टेशनला थोडं रिजनेबल आणि कमी दराचे हॉटेल्स जास्त आहेत कम्पेअर टू तिकडच्या इकडे. म्हणजे लोकांनी इकडच्यांनी सगळं पॅक करून घेतले, स्वेटर बिटर काय. हां, मोस्टली सगळे स्वेटर. मी तर ठीक आहे, यांना तर सकाळी थंडी वाजत होती. अशी काहीतरी सवारी करून जाऊया आपण शॉर्टमध्ये. आणि खरंच फक्त टायर आणि असे दुकान आहेत ज्यांच्यात काही भेटत नाही, अशा टाईपचे दुकान आहेत. म्हणजे काहीच नाही दुकान, म्हणजे असं आहे की आपल्याला समजतच नाही त्या दुकानात काही विकलं जातं. हां भाऊ, काहीतरी खायचं तर नॉनव्हेजचं एक हॉटेल आहे, बट नॉनव्हेज नको. भाजीची थैली पडली फ्रेंड्स जाता आता रस्त्यामधून, आणि त्यांची रिक्षा बघा तेवढ्या लांब गेली पुढे बोरीवाली. चालेल मग तसंच बस नाही ठीक आहे. अभी कुछ खाते भी ते बोलतात ते तुम्ही ह्यानीच जावा बसनी 70-80 रुपये एका माणसाचं तिकीट आहे. रिक्षाने डायरेक्ट 1500-2000 होतील, आणि तसं पण उबरवरती पण तेवढेच होतात ते. आता परत कोणी बोलेल की तुम्ही लोक पहिलाच का प्री प्लॅन करून गेले नाही. आपण नाही किती पण कमी केलं तरी आपलं पूजन आहे. फायनली छोटीशी इच्छा पूर्ण झाली. ज्या ओपन सवारीमध्ये बसायचं होतं त्यात बसतो आपण.
फिलिंग नाईस. कसं वाटतंय छान छान ओपन? थोडा आणि गाडी. ती 10,000 रुपये तिथून आपण जिथून फिरलो तिथूनच आपल्याला ते तिथे सोडणार आहे जिथून सगळ्या उज्जैनसाठी बस भेटतील आपल्याला. है ना? त्याचं ते ऑटोवाले दादा 70-80 रुपये सांगत होते आपल्याला तिथपर्यंत सोडायला. खायचे काय भाव बस सांगतात तेच काय? भाव आहे. जाऊ द्या. थँक्यू भैया. हां पूजा दा बस हॅलो मी सीट पकडा. तर ही बस काय भेटली आहे फ्रेंड्स. बट आपण आहे ना काम करूया की जवळपास एक खायला घेऊन येऊ पटकन जाऊ. फायनली ती बस सोडली आहे आणि हे बघा आपण पूर्ण वॉशिंग मशीनमध्ये फिरून फिरून शेवटी आपण इथं आलोय मस्तपैकी पराठे खायला. कोणता कोणता सांगितलं? तिकडे पराठे बनतात. आपण साईड बाय साईड हे घेतलं. हे भाजीवडा आणि 2 चण्याचे. याची कमी होती जेवढा भाजीवडा. इंदोरचा भाजीवडा ट्राय करूया फ्रेंड्स. थोडीशी चटणी. दाल वडा आहे ना. इडलीचा दाल वडा सारखा आहे ना. लैंग्वेज में बोला तो आपको लगा वो पनीर. पनीर बोल. नहीं नहीं बटाटा बोली. बटाटा बोली. पनीर बोला हाँ बोली रहेगी. हाँ मला पूर्ण विश्वास आहे ही घोळ केला असं बोलण्यामध्ये. जे नाही खाल्लं ते पण पूजाने सांगितलं. आम्ही पनीर पराठा खाल्ला. चला आता समोरच बस स्टँड आहे फ्रेंड्स. मस्तपैकी आता एक बस पकडू आणि त्यांनी निघू आपण उज्जैनला. जर्नी स्टार्ट करण्या अगोदर आपण पिऊया एक छास आणि एक लस्सी. एवढा मोठा ग्लास आहे. हा मग आता बाटलीच घे बाहेर तर नाही झालं तर. आणि बाटली कोणती फ्रेंड? बेल्सली हॉट बिस्लरी. काय ते गमेंडी लस्सी. हो बरं आहे. बाकी आता दुपारपर्यंत काय भूक नाही कारण की लस्सीचा ग्लास छासचा ग्लास एवढा मोठा आहे की माझं पोट भरलं आहे. मी एक्सपेक्ट केलेला छोटासा ग्लास येईल बट हे पोट पॅक आहे आता आहे की नाही. पोट पॅक तुझा. आता एक सांगतो फ्रेंड्स मी नोटीस होता त्या गोष्टी की एवढं मोठं बस स्टँड आहे. स्वारगेट नाही ये बस स्टँड का नाम क्या है सर? सरवटे बस स्टँड. ठीक आहे. तर बेगर्स इथे ना भिकारी नाही आहे. ते बघा एक आत्ताशीर बाबा दिसलेत बिचारे. ते बसून आहेत कुणाकडे जात नाही आहे. नाहीतर जेवढा आपला एक्सपिरियन्स आहे असं असतं की बस स्टँडवरती रेल्वे स्टेशनवरती मोठा गजबाजार असतो तिथे मग पाठी लागून लागून कुछ तो दो काहीतरी हेल्प करा असं. बट इथे तसं नाही दिसून येते. चला तर फायनली फ्रेंड्स आपण निवली बस पकडली. 75 रुपीज पर सीट तिकीटच्या हिशोबाने आपल्याला हे पोहोचवणार आहेत उज्जैनला. आम्हाला वाटलं सगळ्याच बस उज्जैनला जातात. सगळ्या वेगवेगळीकडे जातात. काय होतं बस तशी खाली आहे. बस सुटायचं पहिलं ते पण जेवून घेतात आहे. आता आपण तिकीट काढायचं एकदा विचारायचं बिकॉज आपण अजूनपर्यंत तिकीट काढलं नाही आहे. काम करता करता ते खातात ते थोडं वेळ काढून हार्डवर्क. हा बस स्टँडच्या बाजूला स्टेशन पण आहे म्हणजे उतरायचं तर नेक्स्ट टाइम आपलं कुठं ठरलं ना तर इथेच बरं पडेल. इथूनच मग ते मार्केट पण छप्पन पण उज्जैन पण ओंकारेश्वर पण इथून कनेक्टिव्हिटी चांगली आहे.
बस चालू होऊन 5च मिनिटं झाले असतील. त्यात इतर गेली आहे झोपून आणि पाठची पण थोड्या वेळात झोपून जातील. ओके, आणि बस निघाली आहे प्रॉपर तेव्हा 1च्या आसपास. बघू किती वाजेपर्यंत उज्जैनला पोहोचते. हे बस हलते का तिथेच आहे? नाही, हळूहळू चालली पॅसेंजर भरत ऑलमोस्ट एवढे काय पॅसेंजर भरलेत आणि लोकं पण झोपून गेले. आता काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं फ्रेंड. तो जो टायरची पट्टी काहीतरी प्रॉब्लेम वाटतं बसचा, म्हणून बस थांबत चालले. आता ते घेऊन आलेत आणि ते डिपेंड पण करतील. बघू आता हे कधीपर्यंत चालता मग खूप वेळा थांबली बस. 1 तास इथेच थांबण्यात गेला. काल कुठे बरोबर बोललेली, जिथं मी आहे तिथं आहेच काम एक्स्ट्रा. त्यांना तंबाखू थुकायची होती म्हणून बस थांबवलेली 1 मिनिटासाठी. मस्त गाण्याचं कलेक्शन आहे यांच्याकडे. उतरायचं फ्रेंड्स आपल्याला आणि आता बस स्टँड आलं. ऑटो पकडली आहे का आपण? बसमधून उतरताच ते बोलले 100 रुपये इथून बस स्टँडच्या इथून ते डायरेक्ट आपल्याला मंदिरापर्यंत सोडणार आहे 100 रुपयामध्ये. ठीक आहे, सेपरेट. चला, त्यांना बाहेर काढायचं. एक आपण सकाळी पण बघितली इकडं ऑटोची सिस्टम. डोअर आहेत प्रॉपर साईडवेज. हां, अरे पण हे तसंच आहे ना, ते काय ते लॉक लावतात ना. पण अशी विंडो पण केली आहे ना. हे पण मग नाही. हां, हे पण इथं बसायचं पण आहे मध्ये. छान आहे ना, 100च्या खाली तू व्यवस्थित बस. ते पण सांग. काय ते शाळेतल्या आल्यामुळे खेळायला असं होईल. ऐक ना, काय 100च्या खाली एक पण रिक्षा नाही. हां, 100च्या खाली बोलणार कॉस्टली. आपल्याला ऐकून होतं की इथं जरा स्वस्त आहे फिरणं खाणं पिणं वगैरे, बट बट नाहीये. नाही आहे, थोडंसं घेतात ते चार्ज. बट ठीक आहे, चल आता काय आपण पहिल्यांदाच आलो आहे. असं एकदम ह्याच्या आडमोठेपणाने वागलेलं नाही बरोबर वाटत. जेवढं पण करायचं 1-2 रुपये एक्स्ट्रा देऊन 10-20 रुपये एक्स्ट्रा देऊनच मनापासून खुशीने देऊन एन्जॉय करायचं. ऑटोने आपल्याला इथे कुठे ड्रॉप केले फ्रेंड्स गेटच्या इकडे आणि आपण आता जाऊ मस्तपैकी दर्शन करायला. बघू आतमध्ये फोन अलाउड आहे नाही आहे. जेवढं होईल तेवढं होईल. ऑलरेडी आपण जाऊ छानपैकी मन भरून बघून घेऊ. शिवलिंग असेल, परत मूर्ती असेल महादेवांची, मस्तपैकी आशीर्वाद घेऊन. काय झालं ते काय सांगता रे पूजा? प्रसाद वगैरे हे एवढं मोठं आहे, आतमध्येच आहे का? एंट्री कुठून आहे आपल्याला तेच नाही माहिती. तिकडून पण एक आहे, एक इकडे एक आहे. चला एंट्री झाली आहे छानपैकी. शानू गिनू पाहिली का कुठं? अरे वा, मराठी ऐकायला भेटते, छान वाटतंय. तुमचं नाही राहिली कुठे गेले? काढलेले. हा, हो, छान छान चित्र आहेत. आतून काय चालत काय मस्त आहे फ्रेंड्स. एकदम मोठं लट, एकदम काय स्पेशियस आहे हे. हे भारी असतं रात्री एकदम. हो, मला वाटतंच आहे तिथं हो असणार काहीतरी फूड शोज बोलतोय, काय लाईट शो वगैरे असेल. आतमध्ये येतच नाही, तिथं वॉशरूम पण आहेत आणि तेही निशुल्क, फ्री ऑफ कॉस्ट. तर मी मस्तपैकी फ्रेशअप होऊन आलो आहे आणि इथं तोपर्यंत त्यांची मस्ती चालू आहे, ज्यात बुबू पडली आहे पुढे. काय झालं बघितलं मी पडलेली. म्हणतो पूजा इथं होती, आता वर कशी जाऊन बसते तिकडं? चालत लागतो.
पण बारकाईमध्ये बघा इथे जे बॅरिगेट्स पण आहेत ना जेवढे पण त्यांच्यावरती पण आहे बघा इथे. तुझी का चोरी होऊ नये म्हणून तसं ना त्यांनी बोरे म्हणजे काय भरून द्यायचं. सॉरी भरलीच आरती बोनी. म्हणजे आपल्या बोनीचा नंबर 48 आहे, लक्षात राहायला पाहिजे रिटर्न घेताना. तिथे जुता सेंटर आणि समोरच टेम्पल आहे फ्रेंड्स. म्हणजे मोबाईल लॉकरच्या आतमध्ये फोन घ्यायला अलाउड नाही. मोबाईल बॅग वगैरे घेऊन नाही जाऊ शकत. हो साईड होते फोटो काढतात ते साईड. कसं पण ऐकलं लेडीज आणि जेंट्स वेगवेगळं आहे पूजा. इथून तुम्ही इथून बघू इथे जा बेटा लवकर. फोन आपण इथे काय जमा करतो फ्रेंड्स आणि छोटीशी लाईन होती बट जमा करायची प्रोसिजर खूप लेंदी आहे म्हणून ह्याच्यातच आपले 15-20 मिनटं गेलेत ओके ह्या लाईनमध्ये थांबण्यामध्ये. आता फोन जमा करू, आजचं सगळं दर्शन करू आणि नंतरला बाहेर आल्यावरती पुन्हा कंटिन्यू करू. तर दर्शन झालं फ्रेंड्स थोड्याच वेळात. तर जमा केलेले फोन रिटर्न घेऊन टाकलेत आणि जो व्यक्ती फोन जमा करतो त्यालाच ते रिटर्न भेटतील. पण आत गेल्यावरती ना फ्रेंड्स दर्शन घ्यायला पूर्ण गोल गोल फिरून जर शिर्डीला गेले असाल तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे की एकदम असं फिरून ते पण ज्योतिर्लिंगच्या एकदम लांबून दर्शन आहे. बट ठीक आहे बघून तर मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगू तर ते बघून आहे ना असं तहान भागल्यासारखं झालं, पाणी पिल्यासारखं ओके समक्ष असं बघून. थोड्या वेळ बघितलं पण तिथून मग ते पटपट हलवतात. बाकी पुढे अजून अशा रांगा आहेत जे एकदम त्याच्या जवळपर्यंत आहेत, नंदीपर्यंत आहेत. पण ठीक आहे आपल्याला लांबून जरी झालं तरी छान झालं. आता ह्यांना शोधावं लागेल बाकीचे कुठे बसलेत ते. बाकी ई रिक्षाची पण मी चौकशी केली, बोलतात VIP प्रोटोकॉलवाल्यांसाठी आहे, फक्त प्रोटोकॉलवाल्यांसाठी आणि जे एकदम बुजुर्ग आहेत ज्यांना विकलांग आहेत वगैरे त्यांच्यासाठी आहे. बट नॉर्मल लोक पण जातात आहे. ठीक आहे आपलं पण झालं नॉर्मल पद्धतीने दर्शन बट छान होतं. कसं होतं एक्सपिरियन्स? छान होतं, मस्त झालं दर्शन. एवढी काही गर्दी वगैरे नव्हती पण खूप मोठं मंदिर आहे आणि खूप चालायचं आहे. कुठे लांब आहे ना पण कसं समोर बघितल्यावरती छान वाटलं. बघू कसं वाटलं दर्शन करून. लवकर झालं आपलं दर्शन ना हो. त्या मानाने. पटपट. आता महाशिवरात्री थोडे दिवसात आहे तेव्हा ते भरलेलं असणार वाटतं खूप. दाखवते कसा फोटो बोलते. बेटा कसं वाटलं तुला दर्शन करून? काढायचं कुठेला इथे जाऊन फोटो काढायचे कुठे बट हे मला वाटतं हे इकडचंच आहे की काय. चल ना दीदी इथे आदेश महाकाल लिहिलंय. आपलं हे कितवं ज्योतिर्लिंग होतं दर्शन? सेकंड ना. एक आपण त्र्यंबकेश्वर आणि आता आता हे कोणतं आहे? महाकालेश्वर. यस. किती आहेत? 12. 2 झाले. उर्वरित बघू कधीपर्यंत कम्प्लीट होतं ते. हे इतकं छान वाटलं म्हटलं तर जाऊन जरा बसू आपण. पण खुर्च्या तर आहेत बट टेकायला आहे फक्त बसायला नाही. म्हणजे पायरे तर आपण फक्त टेकायला इकडे येऊ शकतो पण बसायचं नाही. भारत माता मंदिर आहे ते आणि त्याच्या खाली महाकाल सिनेमा आहे. तो सिनेमा तसा असेल ते साईबाबांचं कसं आहे शिर्डीमध्ये कसे साईबाबा आले मग कसं हे झालं सगळ्यांना. आतल्यात आपल्याला एक छोटंसं फूड काउंटर टाईप भेटलं आहे जिथं वॉशरूम खाणं पिणं सगळं काहीच आहे. तर पूजा आता चालली फॅशन अप व्हायला थोडंसं तर तोपर्यंत आपण बघू इथं काहीतरी टाइमपास करू. काय घ्यायचं आहे? पटकन जाऊ ना. नको घेऊ नको काय कामाचं नाही आहे. तुला काढायला कोणी सांगितलं ते? फ्रेंड्स मम्मा येईपर्यंत आपण छोटं बुगूला काय घेऊन दिलंय दाखव. फ्रेंड्सचा फोटो काढ. फ्रेंड्ससोबत स्माइल प्लीज. उलटा पकडलाय तू. त्या साईडला पकड. इथे पकड. उलटा पकड. हां फोटोग्राफर ऍड झालाय फ्रेंड्स आपल्या ब्लॉग मध्ये. एक फोटोग्राफर प्रत्येक ठिकाणी एक फोटो काढतो. जय इकडचं भक्त निवास पण ना फ्रेंड्स बाहेरून तरी खूप वेल मेंटेन दिसतंय आणि आतमधून पण असणार फॉर शुअर. बिकॉज आपण त्र्यंबकेश्वरच्या इथे पण गेलेलो ट्रस्टीचं जे होतं भक्त निवास ते खूप आतमधून एखाद्या हॉटेलला पण चांगला टक्कर देईल असं होतं. तर इकडचं पण कन्फर्म असेल बट आपण काय स्टे तर करणार नाही.
काय ते ते तुला लावायचं आहे? हा. किती रुपये? फक्त आपण महाकाळ इथे लावूया, नको टिक्का का? लावायला सांगूया. वा वा वा, नाही. छान दिसते. उसके तरफ थँक्यू. हे मंदिर से जाते है ना वो मंदिर ऐसा अंदर से जाना हाँ वहाँ ही जाना पड़ेगा. ठीक है, मतलब मंदिर के अंदर से नहीं जाना पड़ेगा, साइड से ना. साइड से इधर से साइड. धन्यवाद माझी. थँक्यू माझी. हाँ धन्यवाद. हे आहे ना फक्त साईडचं, बाकी मी पण नाही बोलता लावून टाकला. आता मी तोंड धुणारच, मी सारखं काम येतं म्हणून नव्हतं लावत. पूजा म्हटली की म्हटलं चला लावूया. आता ते मंदिर शोधायचंय ना. छान दिसतंय माझ्यावरती पण. ए छान दिसतंय रे. माझ्यावरती पण छान दिसतंय. बुग्गू तर छोटंच आहे, ती नव्हती लावून देत. हे बघ बुग्गू कसं दिसतं, छान आहे ना. माझं कसं आहे? कसं आहे? साईडला पण आहे आणि पुढे पण आहे. काश इंदोरला ना फ्रेंड्स येण्या अगोदर आपल्याला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे होत्या की आम्ही आलो पाहिजे होतो तर डायरेक्ट इंदोर बस स्टँडच्या इथेच थांबलो पाहिजे होतो, रेल्वे स्टेशनच्या इथे. कारण की तिथून आपल्याला लॉजेस चांगले आहेत. आता रेट्स आपण विचारले नाहीत, पण जिथं आपण थांबलोय बसनी उतरून तिकडच्या ऐवजी रेडिसन स्क्वेअरच्या ऐवजी स्टेशनला येऊन आपण स्टे केला पाहिजे होता, है ना कुठे? बस स्टँडच्या इथे खायला प्यायला जरी मस्त नसेल मस्त गोष्टी इंदोरला, आहेत. जरी तुम्हाला नसेल फिरायचं ना तर उज्जैनला प्रॉपर या आणि डायरेक्ट उज्जैनला स्टे करा. पण कसं असतं माहितीये का, आम्ही ना जर उज्जैनमध्ये येऊन स्टे केला असता ना तर फक्त ते खायसाठी आम्ही रात्री नसतो गेलो, मग कंटाळा केला असता आहे की नाही. 56 सीटला जायला किती कंटाळा केला असता, इथल्या इथेच खाऊ. पण इंदोरमध्ये आहोत म्हणून तिथं खाऊ पिऊ परत जाऊन रात्री का चेंज वगैरे करून आणि उद्या मग ओंकारेश्वरसाठी पण निघता येईल. नाही तर इथून ओंकारेश्वर अजून लांब आहे. हा ते पण आहे. त्या साईडला जायचं आपण, या साईडला आलो तर त्या साईडला जायचं. हां अजून मंदिराच्या आत जाताना सकाळी लवकर उठून सगळं जावं लागेल. हो. आणि त्यात आतमध्ये जाताना फोन पण आपल्याला जमा करावे लागतात. बॅग्स पण नाही, पण काही लोकांना आम्ही बघितलं फोन घेऊन गेलेले, काही लपून वगैरे घेऊन गेलेले. रूल्स बनवले तर रूल्स बनवले तर ठीक आहे. आम्ही पण नव्हतो करत, आम्ही पण लपवून घेऊन जात होतो, पण नंतर विचार केला नको यार, राहू दे. देवाच्या मर्जीत नाही तर मग कशाला ना उगाच जबरदस्ती. जे त्याच्या मर्जीत आहे तेच होतं, बरोबर. ओके, अजून कोणती गोष्ट अशी आहे जी आपल्याला माहिती असली पाहिजे होती? माहिती असली पाहिजे होती की हे जे मंदिर आहे ते आतून खूप मोठं आहे. आतून पण एंट्री केली ना मंदिराच्या मेन, आता एवढं दाखवू नाही शकत मी, नाहीतर पूर्ण आतून पण यायला खूप मोठं आहे, लांब आहे आतमध्ये येईपर्यंत. आणि तिथून पण आतमध्ये खूप फिरून नशीब आपण होतो तेव्हा गर्दी नव्हती जास्त, पण खूप फिरायचं आहे. ती ई व्हेकल पाहिजे होती सगळ्यांसाठी. फिरायचं म्हणजे ते ज्यांनी ते फिरण्यासारखं जे बनवलेत ना पॉइंट्स, ते पण खूप छान आहे. बघून हो. बसत जे कोण हे असतील आपले काय ते सिनियर लोक वगैरे असतील त्यांना बसण्यासाठी प्लेस वगैरे बनवलेत, व्यवस्थित सगळं केलंय. फक्त खूप चालायचं एवढंच गोष्ट आहे की जी आम्हाला पण नव्हती माहिती, ती इथे येऊन आता कळाली. पण आपण नदीकाठी चालूया का आता? कुठे चल नदी. मला कधीपासून ते समुद्र साईडनी चालायचं, समुद्र नाही पण पाण्याच्या बाजूनी चालायचंय. कोणती तरी नदी आहे रे ही, ह्या नदीला काहीतरी म्हणतात. गोदावरी इथं नाही, नर्मदा गोदावरी ना माहित नाही कोणती. विचारूया कोणाला तरी. तेव्हा तिथं पण एक फूड झोन आहे. हा खायला फूड झोन्स आहेत, वॉशरूम्स आहेत ठिकठिकाणी, अवेलेबल आहे, पाणी अवेलेबल. पाणी तिथं ना तुम्हाला दाखवतो दिसलं की तांब्या भरून आहे बघा, बोललो आणि समोर तेव्हा तांब्या भरून ठेवलंय पुढे. आणि ते मस्त चिल्ड आहे वाटतं. आणि मी 1-2 लेडीज लोकांना बोलताना पण ऐकलंय पाणी बहुत स्वादिष्ट आहे का असेल पण. हे बघा ब्रिज क्रॉस करून जायचंय. गुड्डी तरंगात जा मग तू बेटा. ते बघ खाली बघ. अजून एवढंच की प्राइसच्या बाबतीत ऑटोवाले काय एकदमच जास्ती सांगून टाकतात, जे की कमी असतं. ते नंतर समजतं आपल्याला, आहे ना बुधा. ऑटोवाले जास्त प्राइस सांगतात आहे की नाही, हॉटेलवाले पण. आणि हॉटेल बघायचं आहे ना तर स्वतः स्टेप इन करा हॉटेलमध्ये. म्हणजे मी आमच्याबद्दल सांगतो, आम्ही जर जेव्हा स्वतः स्टेप इन केलं एका हॉटेलमध्ये तेव्हा मग त्यांनी कमी रेट सांगितला. जो की आम्ही ऑटोवाल्यासोबत जात होतो तर तो किती सांगत होता, 2,000, 2,500, 3,000 असे रेट सांगत होते. आणि स्वतःहून गेलो. आता जे भेटलं हॉटेल ते खूप चांगलं आहे कम्पेअर्ड टू दुसरे जे आपण बघितले ते.
अजून पण चांगले असतील, पण आपलं बजेट तेवढा नाही ठेवलं ना. आपण 2-3 दिवस राहणार, यायचं जायचं पण ट्रॅव्हल थोडक्यात पण होतंय बरं तर मग होतंय. हां, बजेटमध्ये पण चांगले असतील. आणि ट्रेन आम्ही 2 महिने झाले बघितली नव्हती. बसची काय 3-4 दिवस अगोदर बघितलं तर बसची 1 दिवस अगोदरची पण तिकीट भेटते. मुंबईवरून सायनवरून आहेत डायरेक्ट बसेस ते इंदोरपर्यंत. तर बघा, तुम्ही पण प्लॅन करताय तर या सगळ्या गोष्टी कोणाला माहिती करायच्या असतील तर प्लीज त्यांच्यासोबत शेअर करा. बाकी आपण आता अजून काय काय फिरून घेऊ आणि बघू, जेवढं आम्हाला समजेल ना तेवढं शेअर करायचं. बघू की आम्हाला काय काय अजून माहिती असायला पाहिजे होतं येण्या अगोदर. अजून ओंकारेश्वर पण जायचं. ओंकारेश्वर कधी आपलं? उद्या की परवा? उद्या. चला बघू. आता एक गुड्डीला मंदिर शोधायचे कुठं, तिथं फोटोज काढायचे, तिला जाऊन ते काढून घेऊ. एक आधी टीव्ही पण नाही लावलाय ना बाहेर, ज्योतिर्लिंग बाहेरून बघायचा. जास्त माहिती आहे ना दुसऱ्या ठिकाणी. लावलंय पण ते बंद आहे. एक दिसला, एक LCD दिसला. हो. हा, आणि दर्शन करून जसं आपण इथून बाहेर येतो ॲक्च्युली समोरच बाहेर निघल्या बघा वॉशरूम्स पण आहेत. पण मगाशी मी बघितलं, आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा इथे ना खूप लोक बसून राहतात बाहेरून आल्यावरती, जसं की इथून टेम्पलचं दर्शन घेत असतील. बघा इथून एक्झिट आहे. आत बघा, आत कुणीतरी सेल करतंय म्हणून त्याला आता पकडलं, इथं जप्त केलं त्याचा चहाचा माल, आणि त्याला आता काहीतरी त्याला शिक्षा देतील कदाचित, कारण की आतमध्ये अलाउड नाही वाटतं त्यांना हे सगळं सेल करणं, चहा कॉफी किंवा काहीच दुसरं. हे इथून एकदा बाहेर गेलो ना परत आतमध्ये येऊ नाही देणार आपल्याला. ते बघ, थांबा जरा, बाहेर नका जाऊ. आता दादांकडून समजलं की गुड्डीलाच्या मंदिरात जायचं होतं, ते रस्ता बंद. ते तिकडच आहे, बट त्याचा रस्ता बंद करून ठेवला बिकॉज इथे काम चालू आहे. महाशिवरात्रीसाठी काम करत असतील. बेसन का दो बेसन. अरे इधर वही लिखा है ना, बेसन लिखा ही नहीं है इधर. मुझे भी ये वाला ही दे दो. बरं बघू जाऊ, बघू प्रसाद घे. त्यातूनच मला थोडासा फ्रेंड्स ठीक आहे प्रसाद. जाना दोनों कराएंगे. किती बोलतात ते? 350. कसे काला भैरवला जाण्याचे. आणि काय काय? बस काला भैरव ही दिखाएंगे. बस सारे मंदिर चलना है तो भैया सारे मंदिर करा देंगे. सारे मंदिर के 550 रुपये लगेंगे सारे मंदिर के दर्शन. आइए महादेव ओंकारेश्वरला जाताना घालता येईल ना. सगळे रामघाटच विचारते, लवकर चला आणि आपलं तिकीट बुक करा, पुढे बसायचं. लवकर ये, चल. आपल्याला काही करून ती आरती पाहायची आहे रामघाटला जी होते ती. रामघाटकडे येताना फ्रेंड्स असे खूप सारे आपल्याला हे भेटतात शॉप्स, आणि अजून पण बरेचसे शॉप्स आहेत येता येता खूप सारे. साधू संत समोर आलं आपलं रामघाट. चालू. आपण पाठवून 10 रुपयाला घेतलं. माचीस पाहिजे होतं हे पेटवायला, तर इथं ना स्टॉल्स आहेत काय काय, पण हे माचीस असंच देत नाही. त्यांच्याकडून 20 रुपयाची पुन्हा वाटी घ्यावी लागेल, मग त्या वाटीमध्ये ते माचीस देतील. चांगला बिझनेस आहे.
हट बेटा बघू हट. किसला आवाज आहे? ते तर आपण बघत होतोच, बट तुम्ही साईडला बघा, बघायला किती लोक जमा आहेत. आणि ऑलमोस्ट 70 to 60% सगळे फोन कॅमेरा घेऊनच आहेत. आणि मी पण तेच आहे. आता मला पूजा आणि गुड्डी शोधायचं, कुठे गेल्या दोघी. आवाज आहे दोघींना. तुमच्या सोबत होती. तुझ्याकडे होती भाव्या. तू खांद्यावर कुठे आहे ती? भाव्या कुठे आहे? दोघी ते बघण्यात येत त्या बघणार. मुकुला म्हटलं त्या मागणाखालीला, पण मी त्यांना विचारतो तू त्यांच्या सोबत आहे का. काय झालं 1 सेकंडसाठी जीव गेला असता माझा. चला तर हा व्लॉग इथेच पूर्ण करू फ्रेंड्स. असा होता आजचा दिवस. होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज व्लॉग. इतका वेळ दिला तर आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. जय महाकाल. ती पण लपलेली खाली. ती आरती संपली, सगळे निघाले. सगळे येताना दिसत असले या डायरेक्शनमध्ये. सगळे निघाले.